आपल्यासोबत आहे किशोर टोंगे, भारतीय जनता पार्टीचे आपण नेते आहात। आणखीन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून आपण संभावित उमेदवार आहात पार्टीचे। सर, आमच्या चॅनल्सतर्फे आपलं स्वागत। धन्यवाद। आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ की आता हे पुढे विधानसभाची निवडणूक लागत आहे, कशा प्रकारचे आपले मोर्चे बांधणी आहे, काय आपले मुद्दे आहे, प्रेक्षकांना सांगा। येणारी जी 2024ची विधानसभाची निवडणूक आहे महाराष्ट्राची, वरोरा भद्रावती मतदारसंघ हा एक औद्योगिक मतदारसंघ आहे। याच्यामध्ये बरंच पोटेन्शियल आहे येणाऱ्या काळामध्ये। त्यामध्ये ते पोटेन्शियल आपण बघू शकतो की वरोरा भद्रावती क्षेत्रामध्ये जे काही उद्योग आहे ते शेतीवर आधारित जर उद्योग आपण निर्माण करू शकलो तर शेतकऱ्यांचं बरंच काही भलं होऊ शकतं। आज इथं दुधाच्या वरती आधारित कुठलेच उद्योग नाही आहे। जर दुधाची गंगा इथं वाहली, माझ्या शेतकरी बांधवांचं एवढं भलं होईल की विचारसुद्धा करू शकत नाही। त्यांचं पर कॅपिटल इन्कम आज आपण वाढवू शकतो। प्रत्येक शेतकऱ्याचं विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा उमेदवार इथून जर लोकांनी निवडून दिला तर त्या उमेदवाराच्या माध्यमातून जर त्या उमेदवारामध्ये दूरदृष्टी असेल तर 100% वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की प्रत्येक माणसाला एक चांगला रोजगार मिळू शकतो आणि त्याचं जीवनमान उंचवू शकतो। आणि अशाच पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये मतदार जे सुज्ञ आहे आणि तो असाच विचार करेल आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या उमेदवाराला ते निवडून देतील। अशा बरेचसे समस्या आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेली आहे या क्षेत्रात, त्यावर आपण काय भाष्य करणार? भारतीय जनता पार्टीचं एक चांगलं विजन आहे विकासात आहे, विदर्भाच्या विकासासाठी। आज भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे नवीन जे प्रोजेक्ट्स आहे जे येऊ घातलेले आहे, जसं बाळवण बंदराला आज विदर्भाला कनेक्ट करायचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं होतं आणि घोषणा केलेली होती। नळगंगा वैनगंगा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्ट्समुळे काय होईल एकंदरीत की इथं उद्योगाला चालना मिळेल, इरिगेशनला चालना मिळेल। आणि जर इरिगेशनला जर चालना मिळाली, हे जे काय तुम्ही प्रश्न म्हटलेत आज शेतकऱ्याच्या आत्महत्येचे, हे प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही। आणि इरिगेशन वाढलं तर आपोआपच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, जेणेकरून आणि उत्पन्न वाढल्यानंतर आणि इथे अजून प्रपोज्ड आहे की आपल्याला कृषी आधारित उद्योग, मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं होतं की कृषी आधारित उद्योग जर आपण इथं निर्माण केले तर आपल्या शेतकऱ्याचं भलं होईल आणि तिथून शेतकऱ्याचा विकास होईल आणि शेतकरी माझा समृद्ध होईल, यात काही शंका नाही। आणि हे फक्त आणि फक्त दूरदृष्टी असलेला नेता जो कोणी भारतीय जनता पार्टी ठरवेल तोच देऊ शकतो, असं माझं म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच कार्यकर्त्यामध्ये निराशा नाही आहे। चुकीचा प्रचार काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेला होता। संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीचं चुकीचं नॅरेटिव्ह एक तयार करण्यात आला। त्या नॅरेटिव्हमधला कुठेतरी लोक बळी पडले, पण तो नॅरेटिव्ह आता चालणार नाही। आणि कार्यकर्ते सगळे उत्साहित आहे आणि त्या उत्साहामध्ये परत एकदा जनतेला समजून येईल की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे, विकासाचा दृष्टिकोन कोणामध्ये आहे, त्या पद्धतीनंच त्यांनी जनता मतदान करणार आहे। आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 100% वरोरा भद्रावती मतदारसंघातनं विजय होईल। महायुती सरकारतर्फे आता जी लॉन्च केली जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणखीन दादा योजना जी आता जस्ट लॉन्च केलेली आहे, तर त्याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे आपल्या मतदारसंघावर होणार आणि त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा, लाभ किती मिळू शकतं भारतीय जनता पार्टीला, त्याबद्दल सांगा। महायुतीचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी लाडकी बहीण योजना आज राबवल्या गेलेली आहे, त्यामुळे महिला सक्षमीकरणाचं काम चांगलं झालेलं आहे। आज ज्या महिलांना आर्थिक मदत मिळालेली आहे, त्या आर्थिक मदतीतून त्यांना एक चांगल्या पद्धतीचं एक त्यांचं घरामध्ये जे काही त्यांचा संघर्ष चालत असतो त्यामध्ये त्यांना उपयोग होणार आहे। दुसरं जी योजना लागू केलेली आहे लाडका भाऊ योजना, ज्याच्यामधून 12वी ITI आणि इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काम करता करता, शिकता शिकता कसं काही काम मिळेल आणि त्यांचा कसा मोबदला मिळेल त्या कामाचा, हे सरकारने बघितलं। आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा एक हौसला बुलंद होईल आणि तो चांगलं काम करून आपलं चांगलं करिअर, एक स्किल ॲक्वायर करून चांगल्या पद्धतीने चांगल्या नोकरीवरती तो लागू शकतो। अशा पद्धतीची अरेंजमेंट सरकारतर्फे करून देण्यात आली आहे। त्यामुळे युवकांना आणि महिलांना दोघांनाही एक चांगला फायदा झालेला आहे। ते नवे मतदार जे आहे, आता मतदार यादीत पुष्कळ कमतरता आहे, काही घोळ आहे, नवीन नावं काही समावेश झालेली नाही आहे, तर पक्षातर्फे कशा प्रकारचे आपण नोंदणी शिबिर राबवित आहे त्याबद्दल सांगा। पक्षातर्फे आम्ही गावागावात जाऊन त्याचे नोंदणी शिबिर राबवत आहोत। पक्षाचे कार्यकर्ते त्या बूथच्या लेवलला कोणाची नावं गळती झालेली आहे आणि कोणाची नावं चुकीची ॲड झालेली आहे त्याचं सगळं सर्वेक्षण चालू आहे। आणि आम्ही
जे यंत्रणा आहे, शासनाची यंत्रणा आहे, त्याला आम्ही मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतोय. भाजपातर्फे आपण एक संभावित उमेदवार म्हणून आपल्याला मानले जातात, तर मला सांगा किती गावात आपले दौरे झालेले आहे, काय स्थिती, काय जनसंपर्क कार्याची स्थिती, त्याबद्दल सांगा. जवळपास सर्वच गावामध्ये माझे दौरे झालेले आहे आणि आत्ता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जवळपास मोर दॅन 200 गावांमध्ये मी प्रचार सभा आणि वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलो. जनतेशी माझा सतत संपर्क चालू आहे. रोज संपर्काचं अभियान माझं चालू आहे. जनते जर पार्टीनं आपल्याला तिकीट नाकारली कॉम्पिटिशनमुळे किंवा जास्त उमेदवार असल्यामुळे पार्टीने जर आपल्याला तिकीट नाकारली तर आपली काय भूमिका राहणार? भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठपणे काम करत राहणार. मी सच्चा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यासोबत एकनिष्ठपणे काम करत राहणार. जो कोणी उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू. 100% त्यांनी उमेदीने काम करावं आणि जनतेचं सुद्धा मत आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं पाहिजे. कारण विकासाचा दृष्टिकोनच फक्त भारतीय जनता पक्षाकडे आहे. काँग्रेस पक्षाकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, त्यांच्याकडे जातीवादीचं राजकारण आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचंच सरकार महाराष्ट्रामध्ये बसेल.